कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी कार्यकारिणी संचालक भालचंद्र उपाख्य बापूसाहेब कोरपे यांच्या पत्नी व खरेदी विक्री संघ दर्यापूरचे उपाध्यक्ष प्रभाकर भालचंद्र कोरपे यांच्या मातोश्री सौ मालिनी भालचंद्र कोरपे यांना आज दिनांक 4 जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता बाबळी नजीक असलेल्या चंद्रभागेच्या तीरी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचा मुलगा प्रभाकर कोरपे त्यांनी त्यांच्या पार्थिवाला भडगनी दिली। सकाळी 10 वाजता त्यांचे निवासस्थान सांगरुतकर नगर दर्यापूर येथून अंत्ययात्रा निघाली होती। यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मालिनीताई कोरपे यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी त्यांचे पती सहकार नेते बापूसाहेब कोरपे यांचीही उपस्थिती होती। सहकार नेते बापूसाहेब कोरपे यांच्या अर्धांगिनी असलेल्या मालिनीताई कोरपे यांच्या अंतिम संस्काराला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, खासदार बळवंत वानखडे, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन पुणकर, कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। त्याचप्रमाणे बाळासाहेब हिंगणीकर, गजानन वाकोडे, बाळासाहेब वानखडे, बाबाराव बरवट, मदन पाटील बायस्कार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते तसेच विविध संस्था, विविध संघटनेचे पदाधिकारी यांची अंत्यविधीला उपस्थिती होती। यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, खासदार बळवंत वानखडे व इतर काही नेत्यांनी मालिनीताई कोरपे यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। यानंतर त्यांना सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली। अंत्यविधीचे संचालन क्रीडा शिक्षक अनिल भारसाकडे यांनी केले। आणि बापूचं वय 90 वर्षाचं वय झाल्यावर माणूस जाते तर बरोबर आहे, पण दुःख एवढंच आहे की बापूच्या 90 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या पत्नी गेल्या। हे सर्वात मोठं दुःख बापूला झालेलं आहे आणि हे शेवटलं दुःख आहे। हे त्यांच्या वाट्यावर आलं, पण त्यांनी बापूची खूप आयुष्यभर सेवा केली आणि बापूची प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकली आणि परिवार चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांभाळला। त्यांच्या अंत्येष्टेमध्ये उपस्थित सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी, कोरपे कुटुंबाशी अनेक वर्षापासून माझा संबंध आहे आणि त्यातल्या त्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर आणि त्याचबरोबर धोत्रे कुटुंबाशी संबंध झाल्यानंतर तो अधिक घनिष्ठ झाला। वारंवार काकूंच्या भेटीला जायची संधी मिळत होती आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी बोलणं, विचारपूस करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं याप्रमाणे असंबद्ध अधिक दृढीकृत होत गेला।